जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वप्रथम सर्वांचे देव माझा विघ्नहर्ता या सिरीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण अशा खास ठिकाणी जाणार आहोत ज्याला आपल्या लाडक्या बाप्पाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. तर आम्ही आता हमरापूरला उतरलेलो आहोत आणि आम्हाला पहिलाच कारखाना इकडे लागलेला आहे. बघू शकता इकडे जस्ट इकडे आपला डेपो आहे आणि इकडे लगेच कारखाना आहे आपला एक, तो बघूया आपण. 4 फुटापर्यंत या मूर्त्या आहेत दोन इकडे आणि या 2-2 फुटाच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. त्या साईडला तिकडे 2.5 फुटाचे गणपती आहेत. हे इकडे 2 फुटाचे गणपती आहेत, 2, 2.5, 2.25 फुटाचे. हे ऑलमोस्ट 2.25 फुटाच्या मूर्त्या आहेत इकडे. इकडे हे सर्व साचे आहेत त्याच्यामध्ये गणपती जे आहेत ते बनवले जातात पीओपीने वगैरे. आता तिकडे 2 असे रचून ठेवलेले आहेत बघू शकता. अशामध्ये लावून ठेवतात पीओपी वगैरे. साचा अख्खा आमचा कारखाना एक झालेला आहे तिकडून आणि इकडे गावाकडे जायला रस्ता आहे म्हणजे हमरापूर गावामध्ये आणि तिकडून कारखाने चालू होतील. सो आता आम्ही चाललेलो तिकडे, तुम्हाला दाखवतो कसं आहे. 15 मिनटं चालल्यानंतर आम्हाला एक कारखाना इकडे लागलेला आहे. सो आता आपण त्या पलीकडे जाणार आहोत. गौराई माता आहे. घेऊ सर, हा नवीन मॉडेल आहे 2025 मध्ये. निसर्ग कला केंद्र करून नाव आहे या वर्कशॉपचं. आपण आतमध्ये जाऊया. सो इथं शंभूराजांची मूर्ती आहे बघू शकता. त्या डिस्प्लेला गणपती बाप्पा आहे बघू शकता. चॅनल द्या. डायमंड वर्क वगैरे पूर्ण केलेली प्रॉपरली. पितांबर लावलेला आहे इकडे सुद्धा होऊ शकते. पितांबर लावलेले आहेत सर्व. ही श्रीकृष्णांची मूर्ती दगडूशेठ हलवाई आहे आणि इकडून सगळे असे मोठे मोठे गणपती चालू होतात. इथून सर्व मोठे गणपती चालू होतात. आता बघा हे छत्रपती संभाजी महाराजांच्या अवतारामध्ये आहे. त्यानंतर इकडे बघायला गेलं तर इथे सुद्धा मोठे गणपती आहेत. ठीक आहे. इथे चिंचपोकळीचा चिंतामणी हा अवतार आहे बाप्पाचा. चिंतामणीची मूर्ती. बालरूपी आहेत मस्त बघा. प्रॉपरली दुर्गामाता अवतार सुद्धा आहे इकडे. किती मोठा कारखाना यो. इथे सगळ्याचे ते कलर काम केलेले गणपती आहे. होऊ शकता कुठला मस्त काम आहे, मस्त काम आहे. प्रॉपरली खूप आता बघा शेला घातलेली आहे. खूप सुंदर. हा बघा पाठी बघा.
मस्त असं काम केलेलं आहे बाप्पांवरती. दादा इथे शेला काम करतोय आणि हा बाप्पाचा डोळे वगैरे. किती टाइम लागेल याला रेडी व्हायला असा प्रॉपरली? 10 ते 15 मिनटं का? आणि तूच सगळं असे शेला काम करतोस का हे सर्व? दिवसाला किती गणपती करतो असे? 7-8 गणपती करतो. आधीपासून हेच करतो तू? अच्छा. म्हणजे एवढे गणपतीचे शेला लावले ते सर्व तुम्हीच लावले? देवी वगैरेचे? अच्छा. माझा एक पूर्ण कपडा येतो का हा? त्याला काय कट करून लावावं लागतं? इकडे पण मस्त आहे. वा, चिंतामणीचाच मॉडेल आहे हा. पिठा वगैरे मसाला टाकलेला आहे तर तेवढं दिसत नाही. आणि इकडे सुद्धा बघा, एक नंबर श्रीमंत बघा. गौराई माता आहे तर आपली. इकडे बघा. आता हा जो हे बघताय ना, ह्याच्यामध्ये बॅलेन्सिंग गणपती बनवतो. इकडे सगळे रॉड वगैरे होतं बॅलेन्सिंग. ह्याच्यावरती आता गणपती कुठला तरी बसलेला किंवा उभा ज्या प्रकारचे असते. सो बेसिकली या कारखान्यामध्ये असे सर्व गणपतीसुद्धा बनवले जातात जे बॅलेन्सिंग आहेत. बघा सगळे अटॅचमेंट आहे इथे. मागच्या वर्षी आपल्या घरी हा बाप्पा होता. आठवणी ताजा झाली त्याला बघून. बरं आहेस ना? रामलल्लाची मूर्ती आहे ही. ही बघा, ही डॅडी बघताय तर डॅडीची आवडती, म्हणजे त्यांना अशी ठेवायची घरी गणपती आपल्याला टिटवाला टाईपमध्ये. पण ॲक्च्युली भेटत नाही. खूप सुंदर विठू माऊलीची मूर्ती बघा, सेम. श्रीराम अवतार, रामलल्लाची मूर्ती. कॉम्बिनेशन तर पोराने 101 दिली. तर इकडे हा दुसरा कारखाना लागलेला आहे. सगळं साचे सेम. मूर्ती आहे मोठी.
हा वेगळा कारखाना आहे, तिथे सुद्धा सगळं काम आहे. हे सर्व कारखान्यावाल्यांसाठीच आहे, स्वस्तिक कलर वगैरे या सगळ्या गोष्टी जे मुंबईवरनं इकडे येतात ना त्या लोकांसाठी आहे. आता इकडे बघू शकता, इकडे जो आहे तो इकडे सुद्धा मेन असा मोठा कारखाना आहे, तो दाखवतो. किती मोठा कारखाना आहे हां. शंभूराजांमध्ये पण आहे बघा. सर्वात बेस्ट ना ही बघा, ही दगडूशेठची आजच्या डेटमधली विठुरायाच्या ह्याच्यातली किंवा तिरुपती बालाजीची. हे दोन जे आहे ते तिरुपती बालाजीच्या हातामध्ये असतात आय गेस. माऊली माऊली खूप सुंदर मोठी शंकावरती आपला यो चंदनवाडी विठ्ठलाचं आहे. बाल गणेश. इथे एक सुद्धा कारखाना आहे समोरच आपल्या त्या कारखान्याचे तिकडे त्या समोरच एक कारखाना चप्पल गाडगा. इकडे POPच्या पण आहेत आणि शाडू मातीच्या मूर्त्या सुद्धा आहेत. बघू शकता सगळ्या लाईनमध्ये ज्या त्या सगळ्या शाडू मातीच्या या आणि ह्या सगळे POPचे गणपती. आता जिथे बघाल तिकडे गणपती. आता ही लाईन गेले तिकडून सुद्धा गणपतीचे कारखाने आहेत, इथं सुद्धा आणि इकडे सुद्धा आहे बघा. हे लाईनी इकडे बघितला. आता इकडे सगळे मोठे गणपती आहेत, तिकडे जागा आपण तर बघू शकता इकडे किती मोठे मोठे गणपती आहेत. ही जवळपास मूर्ती आहे 15 फुटाची. हे लालबागच्या राजाची गणपती. छोटे गणपती पण आहेत आणि मोठे गणपती सुद्धा आहेत इकडं. हे पाय आहेत, हे साचे आहेत मोठ्या गणपतीचे. हा पाय आहे, ते बॉडी आहे. आता इथे एक कारखाना आहे, मोठ्या गणपतींचाच आहे आणि छोट्या गणपतींचा सुद्धा आहे. ती किती फुटाची? आता हा एक साईडचाच आपला तो कारखाना तिकडचा. इथे सुद्धा किती मोठी मूर्ती. समोर जिथे मॉडेलिंगचं काम चालू आहे, इथे सगळे मॉडेलिंगचं काम चालू आहे. ओम तांडव गणपतीची मूर्ती. हे हात आहेत, सिंहासनाचा काही काय भाग आहेत, काय सोंड आहे, दंत आहेत बापाच्या हातातले. इथे हा एक अजून एक कारखाना आहे समोरच. इथून आता आपण आलो ना, इकडून समोरच अजून एक हा कारखाना आहे. हे दोन कारखाने. आधी इकडे जाऊया. इथे सुद्धा आपले घरगुती गणपतींचे हे आहेत. हे बघा, ही किती सुंदर वाटते. तर अशी मूर्ती तुम्हाला दाखवतो. ही बघा, कृष्ण अवतार आहे, झोपाळा खेळतोय बघ.
पितांबर पण एवढे शोभून दिसत आहेत ना अशा मूर्तींवरती. मस्त असं काम. ही मूर्ती बघा. आता हा एक वेगळा कारखाना इकडे लागलेला आहे, बघू शकता. आता डिस्प्लेला सगळे गणपती बघा. बाळू मामाचा अवतार आहे बघा. इकडे आलात ना की सर्वीकडे असे लाईनीत गणपती आहेत, म्हणजे प्रॉपरली सगळे वर्कशॉप आहेत बघा. इकडे आता कधीपासून इकडचे गणपती दाखवले. आता आम्ही जरा पुढे चाललेलो थोडे मोठे गणपतींच्या शोधामध्ये, कारण का इकडे जेवढे आहेत ना म्हणजे गावामध्ये इकडे अमरापूरला सगळीकडे तेच आहेत घरगुती गणपती असं आहे. सो आता आम्ही पुढे थोडे चाललेलो आहेत अजून बघत इकडे जे आहेत त्या कच्च्या मूर्ती आहेत बघा. सगळीकडे कच्च्या मूर्ती आहेत. सो बेसिकली आता आम्ही तेच बघायला चाललेलो. सो मी आता थोडं पुढे चालत आलेलो गावामध्ये. तिकडे या समोरच्या कारखान्यामध्ये आपल्याला जायचं आहे. या सर्व 3 फुटाचे गणपती आहेत, बघू शकता. आता या सर्व ह्या खालच्या 4 फुटाचे गणपती आणि बाकीच्या या 2.5 ते 2 फुटाच्या मूर्त्या.
इकडे मोठे गणपती सुद्धा असतात, पण आता सध्या तो दादा म्हटला की रेडी नाही. सो बेसिकली आता त्या साईडला काम चालू आहे, ते तिकडे दाखवू नाही शकत दादा बोला, अजून ते काम बाकी आहे.